खरं तर इथे शुभांग म्हणून आपण पाहतोय माजी उपसरपंच अशोक शेठ पाटील आणि खरं तर त्यांचं आगमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा करूया हार्दिक हार्दिक स्वागत. ट्वेल्थ मॅन चला आमच्यापर्यंत पोहोचवा. खरं तर आपण पाहतोय ट्वेल्थ मॅन 12वा प्रतिनिधी खरं तर इथून विनंती केली जाते. यस सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितेश केणी आणि प्रशांत प्रणय आला गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 1 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे स्पीडअप करा. मेगा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे पहा. टॉस साठी खरं तर या मंचावर मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला. एक कॅप्टन यस टॉस केला जाईल. तिसरा बॉल इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर बरीचशी उंची या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचाने दंडित केलं. हा बॉल खराब आहे. नो बॉल 2+1 मिळतील टोटल 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. गोलंदाज सज्जा. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. खरं तर टॉस तिथे केला जातोय. यस टॉस कोण जिंकला? सिंहगड चॅम्पियन्स टीमनं टॉस जिंकला मेगा फायनलचा. आणि खरं तर आपण पाहतोय प्रणय आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. स्ट्राईक एंडवरती समोर फलंदाज नितेश केनियल आपण पाहतोय. यस नेक्स्ट बॉल ऑन साइडला फ्लिक करायचा होता. बॅट अगदी वेगाने फिरावली होती परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणताही रिलेशन नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला होताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय हा 5वा बॉल आणि आणखी एक डॉट सलगचा 3रा डॉट आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आलेले 2 सिंगल त्यानंतर नो आपण पाहिलं आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. प्रणयच्या माध्यमातून एक दमदार कामगिरी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. नितेश केनी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल आणि पहिल्या सत्राची समाप्ती निश्चितच होणार. ऑन साइडला फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस पहिलं सत्र होईल समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या आपण पाहतोय जमल्यात त्या म्हणजे टोटल 7 धावा. 8 धाव्यांचं टार्गेट अगदी आता आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग टीम खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. शिवनेरी लायन्स आणि एका बाजूला रायगड किंग्स अशा 2 संघादरम्यान 3ऱ्या क्रमांकासाठी सुरू असलेली ही लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप करा. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर मैदानाचा ताबा सोडा आणि आता बॅटिंग करणारी टीम लवकरात लवकर फिल्डिंग पोझिशन तुमची सजून घ्या. ऋषिकेश दादा आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं सुद्धा करूया स्वागत. शशिकांत केनी आणि त्यानंतर अशोक केनी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
चला लवकर बॅट्समन पाठवा मैदानात आणि लगेच मात्र मॅच सुरू करा. आणि फायनलसाठी 2 संघांनी रेडी राहायचे आहे. अंतिम फायनलमध्ये खरं तर जे संघ आहेत अमित केनी यांचा संघ आपण ही तयारीत राहायचं आहे. आणि जसा हा मॅच संपेल लगेच मात्र मॅच सुरू करायची फायनलची. यस चला मॅच ऑन करा. पहा विनंती केली जाते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनची नावे आमच्यापर्यंत पोहोचवा खरं तर विनंती केली जाते. फलंदाजांची नावे आमच्यापर्यंत पोहोचवा. पहा नाही आहेत का कोण नावे पोहोचवणार आहे. XYZ स्वागत मात्रे स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन जाधव. नितेश केणे आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. यस 6 बॉल आणि गरज असेल 8 धाब्यांची. मॅच ऑन सेकंड इनिंग नाव स्टार्टेड. पहिला बॉल गोलंदाज होईल सज्ज राईट मोर द विकेट ना. हा बॉल आपण पाहतोय अगदी बॅटची एज घेऊन ऑफ साईडला तिथे फिल्डर तैनात आहेत. आणि त्यानंतर यस पंच बॅट कटी की बाईज आहे लेग बाईज आहे. यस लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव टीमच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 8 धावांचं लक्ष आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. थोडीशी इंजुरी झाली आहे बॅट्समनला. तर जास्त इंजुरी असेल तर या बाहेर. जास्त रिस्क घेऊ नका. दुसरा फलंदाज जाईल मैदानात. येस बॅट्समन रेडी आहे का. चला फिल्डर क्षेत्ररक्षण साधा तुम्ही एकत्र येऊ नका. आणि अंपायर्स द्वारकानाथ आणि सत्यवान प्लीज जरा घाई करा. त्यांना सांगा तुम्ही. यस सन्मान दिला जातो या बॉलला. खरं तर 8 धाब्यांची गरज आहे आणि ज्यामध्ये सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये 6 धाब्यांची आणखी गरज आहे. 4 बॉल आणि 6 रन्स. या स्पीडअप ठेवा. मॅचमध्ये थोडंसं स्पीडअप करा इथून विनंती करते. पहा मेगा फायनलची मॅच सुद्धा आपल्याला आणखी एक खेळवायची. याची सर्व खेळाडूंनी दखल घ्या. मग ती सुद्धा तितक्याच आनंदात तितक्याच उत्साहात खरं तर व्हायला हवी. हा फटका आपण पाहतोय. उंची जास्त लांबी कमी आणि त्यानंतर मात्र झेल टिपली जाईल. यस पहिला धक्का बसेल बॅटिंग टीमला. फलंदाज होईल बाद. खरं तर स्वागत मात्र सलामीचा मैदानाच्या न्यू बॅट्समन अजित जंजोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. क्या बात आहे प्रभाकर केणी. मी मगाशी म्हटलं की ही भिंत आहे. स्टंपच्या मागे भिंत उभी आहे. हाताने नाही तर पोटाने तरी बॉल थांबेल. ही त्यांच्याकडे कला आहे. यस चायना बॉल. प्रभाकर केणी खूप चांगली विकेट किमान. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. पहा अजित आई स्ट्राईक एंड वरती. 2 चेंडू 6 धावा. हा फटका आपण पाहतोय आणि इथे पहा ऑन साइडच्या रिजन मध्ये आणखी एक झेल. आता अंतिम खरं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये 6 धाव्यांची खरं तर गरज आहे. 1 बॉल 6 धावा खरं तर आपण पाहतोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल मोहन दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. संघाचा संघनायक संघमालक मोहन मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार ठोकला तर राजेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. योगेश लाळ्या हा मोहनसाठी 500 रुपये एकूण 1000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. एक बॉल ना 6 धावांची गरज. यातून जो संघ जिंकेल तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरेल आणि तिसऱ्या क्रमांकासाठी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 1 बॉल 6 गोलंदाज तयार. अंतिम बॉल. ओ अंतिम बॉल वाईट है. अतिरिक्त धाव. आता 1 बॉल 5 आज समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रिवाल मात्रे सर काय म्हणा स्पर्धा भरपूर चांगली आहे. 4 दिवस क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण रिवाल सर पाहिले आणि 510 खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. काय म्हणाल रिवाल सर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? रिवाल सर आपण काय म्हणाल स्पर्धेबद्दल? डेफिनेटली जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. परंतु असं वाटत होतं की हा मॅच हारेल परंतु यस मोहन दळवे हो हो बुम बुम ठोकतं सिक्सर.